पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु. जय जय रघुवीर. आपण सगळेजण इतका वेळ बसून राहिलात ऐकायला, त्याबद्दल क्षमा मागतो, उशीर झाला. पण आपण भगवंताच्या मंदिरात बसलात इतका वेळ, ही गोष्ट चांगलीच झाली नाही का? अशी मी वकिली करू इच्छित नाही. भगवंताने ठरवलं आणि मला उशीर केला वगैरे वगैरे काही नाही. ट्रॅफिक मध्ये अडलो होतो, मला तिथूनच गडावर यायला उशीर झाला, त्यामुळे तिथे प्रवचनाला उशीर झाला, इथे यायला उशीर झाला, असं थोडं थोडं उशीर होत गेला. पण असू दे, आपण आता आपल्या विषयाकडे जाऊया. आपण करुणाष्टक बघतो आहोत, त्यापैकी पहिलं करुणाष्टक आपण बघत आहोत. सुरुवात आहे अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. आपण त्याचा थोडा अर्थ बघितला, काय कशा अर्थाने तो आहे. 12 कडवी झालेली आहेत बहुतेक. 13व्या कडव्याला आपण सुरुवात करूया. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले, भ्रमित मनवळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी गळेना. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. सुखाची अपेक्षा आहे, दुःखाची अपेक्षा कोणाला आहे का? 100% नाही, सुखाचीच अपेक्षा आहे. एक कुंती सोडली की जी भगवंताकडे प्रार्थना करते की मला दुःखी ठेव. का? मी दुःखी राहिले की तुझी आठवण होते. आणि खरं आहे की नाही बघा, दुःख आलं, प्रॉब्लेम आला किंवा प्रॉब्लेम येणार आहे की लगेच आपल्याला कोणाची आठवण होते? आपण हे ठामपणाने सांगतोय नाही का? म्हणजे इतर वेळी आठवण नसते, पण ही आठवण येते प्रामुख्याने. म्हणजे मला दुःखामध्ये भगवंताची का आठवण येते? कारण मला दुःख जाऊन सुख हवंय. बरोबर आहे? दुःखाच्या निवारणासाठी मी भगवंतावर अवलंबून आहे. गोष्ट चांगली आहे, पण माझं भगवंतावर अवलंबित्व भगवंतासाठी नसून माझ्या दुःखाच्या निवारणासाठी आहे, टू बी प्रिसाइज. म्हणजे मला भगवंत कशासाठी हवाय? इन्शुरन्स. इन्शुरन्स का काढतो मनुष्य? बघा, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स काढून ठेवतो की नाही आपण? कोणाला तरी अपेक्षा आहे का हो तो मिळावा म्हणून? असं डोक्यात येतंय का? नाही भाऊ, मला ऍक्सिडेंटचा इन्शुरन्स मिळाला पाहिजे, हवाय मला, असं वाटतंय का? पण मिळावा म्हणूनच काढतो की नाही? जर जर सोय असावी, हे सगळं काय चाललंय? सोय असावी. जर लागलं तर मला नकोय, पण इफ चुकून, हे जी आपण सोय करतो म्हणजे माझ्या दुःखाचं मला निवारण हवंय, किंवा दुसऱ्या भाषेत अखंड मला सुखी राहायला हवंय. मला दुःखाचं निवारण हवंय अशातला भाग नाही, मला अखंड सुख पाहिजे आहे, आणि ही माझी गरज आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. एक धागा, बरोबर आहे ना? आणि पुढे काय? किती वेळा ऐकलं गाणं? बरेच वेळा ऐकून झालं. पटतंय की नाही? पटतंय ना? म्हणजे मला एकच धागा सुखाचा मिळणार आहे, उरलेले सगळे धागे कशाचे असणार आहेत? तरीही माझी धडपड कशाची आहे? उलट करण्यासाठीची आहे. एक धागा दुःखाचा, 100 धागे धडपड ती आहे, अनुभव तसा नाही. म्हणून समर्थ इथे आपलीच अनुभूती सांगतायत. सुख सुख म्हणत आहे
दुःख ठाकून आले. मी सुखाची अपेक्षा करतोय, मिळतंय मला दुःख. भजन सकळ गेले, चित्त दुश्चित झाले. भजन गेलं आणि चित्त दुश्चित झालं, किंवा चित्त दुश्चित असेल तर भजन सुद्धा कामाला येत नाही. किंवा ज्याचं भजन करतोय तो जाऊन भजन करणाऱ्या गोष्टीची प्राप्ती न करता भजन करणं हे दुसऱ्या गोष्टीसाठी मला प्राप्त करून काही घ्यायचं असेल म्हणून असेल. काहीतरी गडबड होते बुवा, मला काही कळत नाही, काहीतरी वाक्यरचना होते. नीट ऐका परत. ज्याचं भजन मी करतो आहे, ज्याची उपासना मी करतो आहे, ते मला उपास्य मिळवायचं सोडून उपासना ज्याची करतोय त्यापासून मला काहीतरी दुसरं मिळवायचं आहे. पटलं? तुम्ही म्हणाल बुवा पटलं, पुढे सरका. पटलं. कारण मला भगवंत म्हणून नकोय, मला नारायण नकोय, पण नारायणाच्या पायाशी बसलेली हवी आहे. बरोबर आहे की नाही? का ती नकोय? लक्ष्मीला तुळशीपत्र कोणी वाहिलंय का? लक्ष्मीला काय वाहतात नेहमी? कमळ, गुलाब, समथिंग असं काय. आणि तुळशीपत्र कोणाला वाहतात? गुरुना. बरोबर आहे ना? भगवंताला म्हणजे कृष्णाला तुळशीचं पान आवडतं, म्हणून कृष्णाला तुळस वाहतो. आणि आपण कृष्णाला तुळस अर्पणही करून टाकतो. कृष्ण तुळस. कारण मला कृष्ण नकोय, कृष्णाच्या पायाशी जी आहे ती हवी आहे. आणि ज्याच्याकडे कृष्ण जाईल त्याच्याकडे ती येणारच आहे ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे मला काय धरायचंय हे पटायला पाहिजे. एक गोष्ट मी आणली की त्या अनुषंगाने सगळं आलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ मी मागे एकदा हे उदाहरण सांगितलं होतं, बहुतेक इथे कुठे सांगितलं होतं आठवत नाही. बरं ऐका, गोष्ट आहे छोटीशी. एक राजा होता आणि राजाने सगळ्या प्रजाजनांना दिवाळी निमित्त एक मोठा तंबू ठोकला आणि त्यामध्ये सांगितलं, वस्तू ठेवलेल्या असतील, तुम्ही दिवसभरात सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ज्या वस्तूला हात लावाल ती एक वस्तू तुमची. सगळे जण येतात, सकाळीच गर्दी हो, सूर्योदयाच्या आधीपासून लाईन. कारण ती वस्तू फुकट मिळणार आहे. बेसिक लक्षात ठेवा. धावपळ कशाची असते माहितीये का? फुकटची धावपळ असते, ती फुकट मिळणार आहे. हात लावायचा वस्तू तुमच्या घरपोच दिवसभर. आणि परत राजा आहे, फ्रीज ठेवलाय, फ्रीज गेला की दुसरा फ्रीज येतोय. म्हणजे एका वेळी एकच वस्तू नाहीये, ज्या कोणाला जी हवी ती आहे. सूर्यास्त होत आला आणि त्या वेळात कुठून तरी लांबून एका आजीबाईला न्यूज समजली की असं असं आहे. ती काठी टेकत टेकत तिथे गेली. आता आजीबाई राहते झोपडीत. तिने विचार केला, फ्रीज घेतला तर इलेक्ट्रिसिटी कुठून आणायची? पलंग घेतला तर झोपडी कशी वाढवायची? बरोबर आहे. वस्तू सगळ्या हव्या आहेत, काही सुचेना. शेवटी राजाला दया आली. अस्त होत आलाय, राजाला दया आली. राजा त्या आजीबाई जवळ गेला आणि म्हणाला, आजी, तुम्ही एक नाही 3 वस्तूंवर हात ठेवा, तुम्हाला 3 वस्तू मिळतील. आता तिला अजून प्रश्न पडला, आता कशावर ठेवू, कुठल्या 3? विचार करत करत शेवटी तिने काय केलं, म्हटली एकच उपाय. तिने राजाच्याच डोक्यावर हात ठेवला. सेवकाने राजाला उचललं आणि झोपडीत नेऊन ठेवलं. आता राजा झोपडीत राहणार नाही, त्यामुळे झोपडीच्या ठिकाणी महाल बांधण्यात आला. आणि महाल बांधल्यानंतर जेवढ्या वस्तू शिल्लक होत्या त्या सगळ्या राजाच्याच होत्या. त्यामुळे सूर्यास्तानंतर सगळ्या वस्तू हिच्या घरी. तिने वस्तू नाही घेतल्या, वस्तूचा मालक घेतला. वस्तू नाही घेतल्या. वस्तूने मला सुख मिळेल, समाधान नाही मिळणार आहे. आणि माझी धडपड आहे ती समाधानासाठी आहे. मला असं वाटतंय सुख मिळालं की समाधान मिळेल, कारण माझं तसंच झालंय. म्हणून मला समाधान हवंय आणि ते ज्याच्या आधारे आहे तो भगवंत आहे. भगवंत आला की बाकी सगळ्या गोष्टी आल्या.
म्हणून इथे समर्थ म्हणतात ते साध्य करण्यासाठीचं भजन आहे. भजन म्हणजे त्याचं सातत्याने स्मरण, भगवंताचं भजन करणे म्हणजे तो अखंड ठेवणे डोक्यात. आपल्या राहतो का अखंड डोक्यात भगवंत? आपण ठरवतो नाही असं नाही. आता हे आपण ऐकलं नाही का प्रवचनामध्ये? अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे भगवंत डोक्यात असावा, किंबहुना डोक्यात दुसरं काही नसावं. पण ते किती वेळ राहतं? एक गंमत सांगतो, प्रयत्न करून बघा. भगवंताच्या मंदिरामध्ये असं ठरवा की मी इथून पाऊल बाहेर टाकलं की घरी जाईस तोपर्यंत आणि रात्री झोपेस तोपर्यंत अखंड नामस्मरण करीन, असं ठरवा. आणि मध्ये केव्हा तरी लक्षात येईल नाम सुटलंय. खरं सांगू का? आणि नाम माझं सुटलं हे लक्षात आलं तरी भगवंताची कृपा आहे असं धरा, हे पण कळत नाही, हे पण लक्षात येत नाही. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही आम्हाला सांगू नका, आमचं अखंड नामस्मरण चालू असतं. तर ही फार चांगली गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट आहे. पण मला ते अभिप्रेत आहे अखंड चालू राहणे, त्याला म्हणायचं भजन, भजणे. म्हणून समर्थ इथे म्हणतात भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. दुश्चित्त चित्त आहे. चित्त दुश्चित्त आहे म्हणजे काय आहे? स्थिर नाही. आपण सांगतो ना लहान मुलांना किंवा कोणाला सांगतो की चित्त दुश्चित्त आहे त्याचं, म्हणजे एका ठिकाणी नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, आहे की नाही सगळ्यांचं. आणि हल्ली हे शॉर्ट व्हिडिओ आणि रील आल्यापासून आहे ना, कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमताच गेली. कारण अटेन्शन स्पॅनच मुळे आता 60 सेकंदापेक्षा कमी झालेला आहे. बघा सगळी मुलं ती अशी करत असतात, आहेत ना, बऱ्याच ठिकाणी बघतो आपण. बदलायचं थोड्या वेळाने, कारण त्या शॉर्ट मध्ये किंवा रील मध्ये एका वेळी मनाचे 2 गुणधर्म, अत्यंत वाईट 2 गुणधर्म एका वेळी सॅटिस्फाय होतात. एक चंचलत्व, नाविन्य पाहिजे त्याला सतत, एक. आणि दुसरं आनंद, मनाला आनंद पाहिजे आणि नाविन्य पाहिजे सतत. आणि त्या दोन्ही गोष्टी, 1 मिनिटाचा व्हिडिओ 1 मिनिटात दुसरं, 1 मिनिटात दुसरं, नाविन्य मिळतंय मनाला, त्यामुळे मन गुंतून राहतं. ऍक्च्युअली तो किंवा ती 1 मिनिटाचा व्हिडिओ बघते 60 सेकंदाचा, पण असे 100 बघते, त्यामुळे 1.5 तास जातो. ही गडबड होतीये. म्हणजे प्रत्यक्षात एक व्हिडिओ 20 मिनिटापेक्षा आपण जास्ती बघू शकणार नाही, त्या ठिकाणी 1.5 तास जातोय. कारण मनाचे हे जे 2 गुणधर्म आहेत ते एका वेळी त्याच्यात सॅटिस्फाय होत आहेत. म्हणून सावध व्हायला हवं. मग कशामुळे हे होत आहे? दुश्चित्त, चित्त स्थिर नसणे, चित्त अस्थिर असणे, किंवा चित्ताला एकाच ठिकाणी स्थिर होण्यासाठी लागणारी बैठक नसणे. म्हणून बैठक तयार करावी लागते. एखादा विषय आवडीचा असला की आपण त्याचा खोलवर अभ्यास करतो. म्हणजे काय करतो? आपण बैठक तयार करतो, त्याच्यात आनंद मिळायला लागतो. म्हणून स्थिरत्वासाठी ज्या वस्तूवर मला स्थिर व्हायचंय त्यातनं मला आनंदाची निर्मिती माझी मला करावी लागते. ते जर मी करू शकलो तर मला अत्यंत कंटाळा येणाऱ्या विषयातच गोडी लागायला लागते काळांतराने. समर्थ इथे म्हणतात भजन सकळे गेले चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मन वळेना हित ते आकळेना. खरं हित कशात आहे? खरं हित, हित म्हणजे काय? प्रश्नोत्तरीचा तास नाही चालू, मला कल्पना आहे. भलं, चांगलं, पण नेमकं चांगलं कशात आहे हे मला माहिती नाहीये. नेमकं चांगलं कशात आहे हे मला माहिती नाहीये. मला ज्याच्यात बरं वाटतंय, उदाहरणार्थ मी आणि माझे एक सहकर्मचारी, आम्ही 2 जण गेलो एका ठिकाणी, आणि आता बुवा आले म्हटल्यानंतर काहीतरी गोड समोर येतं. गोड ठेवलं आणि मी सांगितलं अहो आमच्या ह्यांना डायबिटीस आहे. आता मला सांगा ते खाणं चांगलं आहे का? गोड खाणं चांगलं आहे का? त्यांना चांगलं आहे? नाही. मला चांगलं आहे?
माझा विचारच नका करू आता, सध्या त्याचा विचार करूया. साखर कुठल्याही अवस्थेत वाईटच आहे. साखर इन एनी फॉर्म चांगली नाही, जी आपण जी खातोय ती. ओके, त्याच्याकडे नाही जायचं आपल्याला. तर ते गोड खाणं चांगलं आहे का? नाही. मी म्हणलं हो त्यांना डायबिटीस आहे. म्हणले बुवा डायबिटीसचेच पेढे ठेवलेत समोर, मिळतात ना, मिळतात. म्हणजे काय झालं, ते हितावह आहे का? प्रश्न आहे की नाही? ते हितावह आहे की नाही? जर ते डायबिटीस साठी तयार केलेलं आहे तर ते खाल्लं तर काही बिघडणार आहे का? ठरवलं कोणी? कॅलरीजचं माप ठरवलं कोणी? आपल्याला अज्ञात आहे. तेव्हा माझ्या मनाला एकदा का सवय लागली की गोड मला नकोय, तर हा प्रश्नच उद्भवेल का? सो मुद्दा सांगायचा, मूळभूताकडे गेलं पाहिजे, मूळ गोष्टीकडे गेलं पाहिजे. गोड मला चांगलं नाही कुठल्याही प्रकारचं. एकदा का ती मूलभूत सवय लागली की किती का समोर येईना ते मला नकोय, म्हणजे माझं हित मी जाणलं. इथे समर्थ म्हणतात, भ्रमित मन वळेना हित ते आकळेना. भ्रमलय मन, माझं नक्की हित कशात आहे, नक्की हित कशात आहे याचा विचार झालेला पाहिजे. आता बघा, नक्की हित आपलं समाधानात आहे. सुखात प्रत्येक वेळी नक्की हित मिळेल याची खात्री नाही. उदाहरण देतो. अगदी लहान मुलं असतात की नाही, अगदी लहान मुलं म्हणजे तान्हीपेक्षा थोडीशी एक महिन्याने मोठं झाला, एक 3-4 महिन्याचा मुलगा मुलगी, बरेच वेळा असं घडतं की ती रात्री जागी राहतात, आहे ना, आणि सकाळी बिनधास्त झोपतात. आता आपण रात्री पण जागे, सकाळी झोपण्याची सोय नाही. असं रात्री जागा राहिलेलं मूल आहे ते सामान्यपणे आई आणि आजीकडेच काम असतं बहुतेक. आता हल्ली बदलल्यात फॅमिलीज, सो आय डोंट नो. तरुणांनी तयारी करूनच ठेवा, बेटर. तर ते रात्री जागा राहतं, ते पहाटे पहाटे झोपायला येतं. आता ते पहाटे पहाटे गाढ झोपलं असं धरा, त्या अवस्थेला जावा, त्या घरात जावा. आता ती आई, त्या मुलीची आई आणि आजी दोघ जण जागे आहेत. ते झोपलंय. त्यांना काय होतं ते झोपलेलं बघितलं की? एक्झॅक्टली, त्यांना काय होतं ते? हुश, झोपलंय. त्या असं म्हणतात का आता झोपलं हे, आता आम्ही कसं काय करायचं, इत्यादी इत्यादी प्रश्न त्यांच्या डोक्यात येतात का? त्या तान्ह्या मुलाला झोपलेलं बघून त्यांना बरं वाटतंय, दॅट इज त्यांना समाधान मिळतंय. करेक्ट. पण सुख मिळालंय का? नाही. त्या रात्रभर जागे आहेत, म्हणजे सुख नाही मिळालं पण समाधान मिळालेलं आहे. आपल्याला समाधान हवंय, सुख नकोय. आणि इथे हित चुकतं समजून घेण्यात. मला सामान्यपणे सुखाकडे धडपड आहे, ते हितावह नाही. त्याच्यामध्ये समाधान आहे का? मग नक्की शेवटचं समाधान आत्मसाक्षात्काराशिवाय अन्य कशातही नाही. हे पक्क मला आत बसलेलं पाहिजे की मग माझी सुखासाठीची धडपड न होता, तिथे जरी दुःख असेल तरी मी ते स्वीकारतो. साधना करायलाच मुळी दुःख आहे. पहाटे पहाटे उठा, जपाला ध्यानाला बसा, कोणी सांगितलंय? निवांत झोपता येतं की नाही? पण ते हितावह नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात, भ्रमित मन कळेना हित ते आकळेना. परम कठीण देही देहबुद्धी वळेना. माझी देहबुद्धी जी आहे ती वळत नाही. देहबुद्धी म्हणजे मी देह आहे असं वाटणे आहे की नाही आपल्याला? मी येतो असं म्हणतो तेव्हा कोण येत असतं नक्की? मी जातोय. कोण जात आहे? हा देह जात असतो. बरोबर आहे की नाही? हा देह मी नाही असं कोणाला पटतंय का? बुवा काहीतरी प्रश्न विचारू नका, मगापर्यंत बरे होतात तुम्ही. हा देह मी नाही ह्या भावनेकडे आपल्याला जायचंय, ह्या अनुभवाकडे जायचंय. आता हा देह मी नाही याचा आपल्याला नित्य
अनुभव असतो गाढ झोपेत, आहे की नाही? गाढ झोपलेलं असताना मी कोण आहे हे कळतं का? आणि कळत असेल तर आपण गाढ झोपलेले नाही. मी कोण आहे हे कळत नाही आणि माझ्या अनुषंगाने असणाऱ्या कुठल्याही त्रासाची मला कल्पना असते का? धरून चला, उद्या मला ऑफिसमध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम घडणार आहे आणि मला गाढ झोप लागली. झोप लागत नाही बुवा, पण लागली गाढ झोप, एक अर्धा तास गाढ झोप लागली. त्या प्रॉब्लेमचं मला स्मरण येतं का? त्या प्रॉब्लेमचं मला स्मरण नसतं. मग ते स्मरण कोणाबरोबर येतं? जागे झालो की लगेच आठवतं, आहे की नाही? तोपर्यंत ते जाऊ द्या. उद्या सकाळी मला 5 वाजता गाडी पकडायची असं धरा आणि 4:30 वाजता मला जाग आली असं धरा. आता मला आवरायचंय आणि कुठेतरी लांबवर जाऊन गाडी पकडायची, सो तो अर्धा तास मला पुरणार नाही. 4:30 पर्यंत 5च्या गाडीचं टेन्शन होतं का? नव्हतं. होतं का? मी 4:30ला जागा झालो, आलं टेन्शन. 5:30 वाजता जाणार कोण आहे? देह जाणार आहे. आणि देह मी आहे आणि माझ्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी तिथे घडणार आहेत, त्या सगळ्या मला चिकटलेल्या आहेत. ही देहबुद्धी आहे. मग देहबुद्धी गेली तर त्याच्यासारखं सुख नाही. पण म्हणून देहाने कार्य करायचं नाही असं नाहीये, गफलत इथे होते. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत या देहाने अनुषंगाने सगळं कर्तव्य कर्म अचूकपणाने करायचं आहे. त्याच्यात गफलत नाही होता कामा. देहबुद्धी गेली की त्यांना नियम पण काही नाहीत, म्हणून संतांना नियम नाहीत. कोल्हापूरचे चिले महाराज होते किंवा बेळगावचे बाळेकुंद्री महाराज किंवा बरेच संत मंडळी आहेत. सामान्य पुरुषाने जे व्यसन करू नये ते ती मंडळी व्यसन करताना काही वेळा दिसतात, संत मंडळी. आता ते व्यसन करू नये असं आहे ना, मग ही कशी काय करतात? ते नियम त्या संतांना लागू नाहीत, कारण तो देह ते स्वतःला धरत नाहीत. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. पण मी जोपर्यंत देहबुद्धीवर आहे तोपर्यंत मला सगळे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात, सर्वात अधिक दुःख, सर्वात जास्त दुःख मृत्यूचं दुःख आहे, सर्वात जास्त. आणि ते मृत्यूचं दुःख ह्या देहाशी निगडीत असल्यामुळे सर्वात जास्त आहे. देहाचा संबंध सुटला की मृत्यूचा संबंध सुटला. मग सर्वात अधिक दुःख आहे ते जाईल कशाने? देहबुद्धीच्या त्यागाने. म्हणून समर्थ इथे म्हणतात, परम कठीण देह कर्म कठीण देही देहबुद्धी गळेना. ही देहबुद्धी गळत नाही. उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी. घडी घडी मन आता रामरूपी भरावे रविकुळ टेडकारे आपुलेसे करावे. ह्याच्यात मागणं मागितलेलं आहे समर्थाने. काय मागणं आहे? उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी. उपरती होणे, त्यातनं विरक्ती येणे, त्यातनं बाहेर येणे. उपरती एखाद्या गोष्टीपासून आपण परावृत्त होणे, वैराग्य येणे म्हणजे उपरती. उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी. मला कामातून म्हणजे इच्छेपासनं, विषयांच्या ठिकाणी इच्छा, याच्यापासनं माझी पूर्ण उपरती झालेली आहे. मी निवृत्त झालोय त्यातनं. उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी. सकळ भ्रम विराम पावलेला आहे. भ्रम आहे मला, आपल्याला भ्रम आहे. कसला भ्रम आहे? अनेक आहेत. गंमत सांगतो. आपण शहाणे आहोत असं वाटतंय का हो? नाही म्हणावं का हो म्हणावं? आहे की नाही? नाही म्हणण्या इतपत मी वेडा पण नाहीये आणि हो म्हणण्या इतपत शहाणा पण नाहीये. काय करावं? मी शहाणा आहे का? आहे. किती आहे? डिफरन्स इन डिग्री. एक जास्त असेल, एक कमी असेल. पण हा भ्रम आहे का माझा? नाही.
डिफरन्स इन डिग्री. आपण वेडे आहोत का? अगदी खरं सांगा, आपल्या घरातल्या लोकांनी किती वेळा आपल्याला ह्या नावाने उच्चारलंय? माझी आई मला म्हणते, योगेश तुला यातलं अजिबात कळत नाही, डोकं चालवू नकोस, असं आई सांगते मला. का? त्या गोष्टीतलं मला काही कळत नाही असं तिला पक्क कळलेलं असतं. असं आपलं किती वेळा होत. म्हणजे मला भ्रम आहे, मला वाटतंय की असं आहे, तसं नाहीये, आहे की नाही? एखादा शहाणा असेल तर तू वेडा आहेस असं त्याला म्हटलेलं चालतं. एखादा शहाणा असेल तर तू शहाणा आहेस असं म्हटलेलं चालतं. एखादा वेडा आहे त्याला तू शहाणा आहेस असं म्हटलेलं चालतं. एखादा वेडा आहे त्याला वेडं म्हटलेलं चालतं का? तुम्हाला अनुभव तरी नाहीये किंवा लोक अनुभव घेत आहेत? जो वेडा आहे ना, समर्थ म्हणतात वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलू नये. वेड्याला वेड म्हटलेलं चालत नाही. किंवा आता हे वाक्य थोडं बदलूया, ज्याला वेड म्हटल्यानंतर राग येतो तो नक्की शहाणा नाही. बरोबर आहे का? आपण डेरिव्हेशन करतोय ना, बरोबर ना? मॅथ्स मध्ये मॅथ असेल तर आपण डिराईव्ह करतोय, बरोबर आहे ना? हे झालं का डेरिव्हेशन? हे प्रूव्ह. आता मला वेड म्हटल्यानंतर राग येतोय का? येस. दिस इज द क्वेश्चन टू बी आस्क्ड. हे विचारलं पाहिजे आपल्याला. आणि जर मला वेड म्हटल्यानंतर राग येत असेल तर मी कोण आहे? थँक्यू, थँक्स फॉर कन्फेशन. मी वेडा आहे, मी खरंच वेडा आहे, मी खरंच वेडा आहे, पण मला वेड लागलेलं पाहिजे. संतांना लोक वेडे म्हणतात, वेड लागलेलं होतं त्यांना भगवंताचं. म्हणजे भगवंता व्यतिरिक्त ह्या सगळ्या सृष्टीतलं त्यांना काही नको होतं. आपण ते तुकाराम महाराजांच्या त्या चित्रपटामधलं मी सांगतो, उदाहरण देतो, जुन्या चित्रपटातलं. ते असे मोळी घेऊन येतात उसाची, त्या चित्रपटात दाखवलेले आहे. ते खरं घडले का खोटं घडले, जस्ट डोंट थिंक अबाउट इट. पण ते उदाहरण डोळ्यासमोर आणा. तुकाराम महाराजांना एकाने अख्खं उसाची हे दिली, ते असं घेतलं आणि खांद्यावरनं घेऊन चालत होते. आता ऊस खांद्यावर आहे आणि तो तुकाराम महाराजांच्या खांद्यावर आहे, म्हणून प्रत्येक जण एक एक ऊस काढून घेतोय स्वतःसाठी. का? त्यांना खात्री आहे महाराज काही बोलणार नाहीयेत. प्रत्येक जण ऊस काढून घेतोय. घरी जाईस तो एकच ऊस शिल्लक राहिला, मुलं 2. आता काय करायचं? म्हणून महाराजांनी ऊस काढला, 2 तुकडे केले, दोघांना देऊन टाकले, संपला विषय. हे चांगलं झालं का वाईट झालं? आता मी असतो तिथे तर काय केलं असतं? 2 प्रश्न आहेत. बरोबर आहे की नाही? मी असतो तर एकतरी ऊस जाऊ दिला असता का? आहे की नाही? एक ऊस नाही आपण जाऊ देणार, सगळं तर दूर की बात. कारण माझी अटॅचमेंट आहे. आय एम अटॅच्ड. किती अटॅच असतं? मी ते उदाहरण इथे दिलं की नाही मला माहिती नाही, आय डोंट नो. भाजी घ्यायला गेलो होतो मी, उदाहरण दिलं, सांगितलं, ऐका, छान आहे उदाहरण अटॅचमेंटसाठी. मी भाजी घ्यायला गेलो, आई म्हणली तोंडली घेऊन ये. तोंडली आणायला गेलो. आता दुकानदार सकाळी सकाळी दुकान उघडत होता, तोंडली नव्हती. पण तो म्हणला थांब जरा, तोंडली देतो तुला. म्हणून त्याने पोतं आणलं आणि त्याची अशी बास्केट असते ना विकायला ठेवायची मोठी, त्याच्यात असं पोतं उपडं केलं. त्या तोंडल्यांचा असा ढीग लागला आणि 5, 50, 100 तोंडली त्यातनं खाली पडली. मी त्याला म्हटलं किती हवी? म्हटलं 1 किलो. त्याने 1 किलो तराजूत भरलं, तोंडली भरली. कितीला? इतक्याला. मी पैसे काढले, पैसे दिलेले नाहीत, पैसे काढले आणि तो पिशवीत भरायला घेतलं, म्हणून पिशवी त्याने धरली आणि तोंडली ओतली. त्या ओतलेल्या पिशवीतल्या ओतत असताना त्यातली 2 तोंडली खाली पडली. मी त्याला लगेच सांगितलं पैसे दिलेले नाहीत. 100 तोंडली खाली बघितली मी पडलेली. मी काही बोललो
नाही. पण जी 1 किलो मधली 2 तोंडली खाली पडली, त्याला मी लगेच बोट करून दाखवलं, ही भर पिशवीत. का? ती माझी आहे. अटॅचमेंट. मी पैसे सुद्धा दिलेले नाहीत, पण मनाने मी ठरवलंय आता ही जी आहे ती माझी आहेत. आणि दिस इज अटॅचमेंट. हा भ्रम आहे, हा भ्रम आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मला उपरती झाली ह्या सगळ्या वस्तूंपासून. माझं म्हणून जे आहे ना, दॅट इज प्रॉब्लेमॅटिक. त्यातनं मला उपरती झाली आहे, ही खूप हायर स्टेज आहे. पक्क समजा, दिस इज हायर स्टेज. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नाहीत. समर्थ म्हणतात, उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी, सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी. सगळ्या भ्रमाचं निवारण झालं. मी सांगितलं भ्रम निवारण झालेलं आहे. कशासाठी? राम विश्राम धामी. रामाचं धाम हेच विश्रांतीचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी मला जायचंय, हे माझं आता पक्क ठरलेलं आहे. पण हे जाण्यासाठी म्हणून घडी घडी मन आता रामरूपी भरावे. उपाय इथे सांगतात आणि ते मागणं आहे समर्थांचं. त्या विश्रामधामाकडे जाण्यासाठी म्हणून उपाय काय? समर्थ म्हणतात, घडी घडी मन आता रामरूपी भरावे. तुझ्या रूपामध्ये भरावं, तुझ्याशी एकरूप व्हावं. प्रभो, आता मला तुझ्या व्यतिरिक्त काही नको. रवी कुळ टिळकारे आपुलेसे करावे. तू मला आपलंस कर. आपण आपले कोणाला म्हणतो? म्हणतो ज्या कोणाला. नाही, उत्तर नकोय मला. आपण आपलं म्हणतो कोणाकोणाला. ते सगळे आपले आपलेपणाने आपल्याला सोडून जातात. जातात की नाही? ते सोडून नाही जात. आपण त्यांना सोडून जातो जेव्हा देह पडतो तेव्हा. देह जेव्हा इथे विसर्जित होतो, हा देह सुटून हा जीव जातो, त्या वेळात आपलं आपलं म्हटलेलं असतं ना, ते सगळं जातं. एक छान कथा आहे पुराणामध्ये. कथेच्या विश्लेषणात जात नाही. लहान मूल एका राजाला जन्माला येतं आणि त्या खूप काळाने ते मूल जन्माला आलेलं असतं राजाला. आणि राजा आणि राणी त्या दोघांचं अत्यंतिक प्रेम असतं त्या मुलावर. आणि ते मूल जातं, तो देह इथेच राहतो. तो जीव काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये राजाला अत्यंतिक लळा लागून ते मूल निघून जातं. म्हणजे मुलाचा देह पडलाय, तो जीव गेला. हे लक्षात ठेवा. तिथे नारद मुनी येतात. कुठले तरी मुनी आहेत ते नारद मुनी बहुतेक येतात आणि विचारतात, दुःखाचं कारण काय? तो म्हणते, हे माझा मुलगा गेला, मला आता सुचत नाही काही. तर म्हणते, तुला बोलायचंय का? म्हणून ते त्या जीवाला बोलावतात. आणि जीवाला बोलावल्यानंतर तो जीव सांगतो, तो जीव म्हणतो, कशासाठी हे रडतायत माझ्याबद्दल? ते म्हणतात, अरे तुझ्यावर अत्यंतिक प्रेम आहे आमचं, तू आमचा मुलगा आहेस. तो म्हणतो, मी या जन्मामध्ये तुमचा मुलगा आहे, मागच्या 100 जन्मामध्ये दुसऱ्याचा होतो. माझं म्हणून कोणी नाही, एक भगवंत सोडून. पक्क समजा. म्हणून समर्थ इथे म्हणतात, रवी कुळ टिळकारे आपुलेसे करावे. मला आपलं कर. तर वाजवण्यामुळे कमी डिस्टर्बन्स होईल का? वाजवू नका हे सांगण्याने कमी डिस्टर्बन्स होईल. आहे की नाही? वाजव, चालू दे. आपलं लक्ष नसेल ना, तर ही घंटा ऐकायला येणार नाही. उदाहरण देतो. मुलं गेम खेळायला लागली की काय बोलता ऐकतात का ती पोरं? कारण त्यांचे सर्वांगाचे डोळे आणि कान फक्त गेम होऊन बसलेलं असतो. आता आपलं तसं नाहीये, हे आपण कशाला सिद्ध करायचं? तर गंमत आहे. आपले मुद्दा आपला सगळा चाललाय आपलेपणाने. आणि प्रत्येक ठिकाणी ही अटॅचमेंट आहे. आणि अटॅचमेंटचं डिटॅचमेंट करण्यासाठी मनाचा एक गुणधर्म आहे की ते कशाला तरी अटॅच राहतं. म्हणून संतांनी खूप खूप जाणीवपूर्वक भगवंताला सांगितलं, हे धरा. सगळ्या ह्या चराचरातल्या गोष्टी नाम आणि रूपात्मक आहेत. प्रत्येक गोष्टीला नाम आहे, काहीतरी नाव आहे, आणि त्याला एक रूप आहे. ते नाम आणि रूप माझ्या डोक्यात बसतं. ते सोडण्यासाठी दुसरं नाम आणि रूप पाहिजे. ते अटॅचच राहतं. आपण माकड बघितलं एका फांदीपासून दुसऱ्या फांदीवर जात असताना, बरोबर आहे की नाही? ते विदाऊट फांदी राहू शकत नाही.
त्यामुळे ही फांदी सोडायची असेल तर ती फांदी धरा. आहे की नाही? काय आहे की नाही नक्की तुमच्या डोक्यात आलं मला माहिती नाही, पण काहीतरी आलं, एक तर ते किंवा ते काहीतरी काहीतरी आलं असेल तरी इट इज गुड. कारण समर्थांना म्हणतात, समर्थ ते म्हणतात, मला आता तुझ्याशिवाय दुसरं काही नको. म्हणून आपण प्रार्थना करूया समर्थांना की जे तू मागणं मागितलंयस रामाकडे ते आमच्या ठिकाणी स्थिर व्हावं. शेवटचा श्लोक आहे तेवढा एक घेऊया आज, म्हणजे हे अष्टक पूर्ण होईल. मला कल्पना आहे तुम्हाला उशीर झालाय, पण आता थोडस जरा सहन करा. समर्थ म्हणतात, जळचर जळवासी नेणती त्या जळासी, निशिदिनी तुझ पासी चुकलो गुण रासी, भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी, सकल भुवनवासी भेटी दे रामदासी. जळचर जळवासी, जळचर पाण्यात राहणारे, जळचर पाण्यात जे राहतात, मासा, ते त्या पाण्यात राहतात, त्यांना पाण्याचा अनुभव येत नाही. आपल्याला आकाशाचा अनुभव आहे का? आकाशाचा अनुभव आहे? तुम्ही म्हणाल बुवा हे काय आहे सगळं? आपण हाताने आकाश दाखवू शकतोय का? तुम्ही म्हणाल बुवा हे काय आहे सगळं? आपण डोळ्याने आकाश बघू शकतोय का? या सगळ्याचं उत्तर नाही असं आहे. मला अनुभवायला येत नाही, अभावाचा अनुभव येतो, असल्याचा अनुभव येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ इथे खुर्ची आहे, बरोबर आहे, खुर्ची नाहीशी झाली की तिथे काय आहे? आता खुर्ची आली की काय आलं परत? मग तिथलं आकाश गेलं कुठे? जरा सरकलं काय आकाश? कुठे गेलं? ते गेलं ना? गेलं की नाही गेलं? बुवा आता ह्यात तुम्ही फार जर गेलात तर आम्ही इथून आकाशात उडून जाणार आहोत सगळेजण. म्हणजे अनुभव अभावाचा येतोय, असल्याचा येत नाहीये, नाहीपणाने आहे. म्हणून समर्थ ते म्हणतात, जळचरामध्ये जे क्रिचर्स जे राहतात, मासे इत्यादी, त्यांना अंतर्बाह्य पाणी आहे त्याचा त्यांना लक्षात येत नाही. जळचर जळवासी नेणतात म्हणजे कळत नाही त्यांना, त्या जळासी त्या पाण्याला ते ओळखत नाही. निशिदिनी तुझं पासी, तसं माझं झालंय. निशिदिनी तुझं पासी, मी तुझ्या जवळ आहे. किती जवळ आहे? मी त्याच्या जवळ आहे का तो माझ्या जवळ आहे? तो माझ्या जवळ आहे. मी त्याच्या जवळ आहे असं म्हणत असताना मी तो दुसरीकडे कुठेतरी नाहीये असंच होतं. तो सगळ्याच ठिकाणी आहे, मी काही ठिकाणी नाहीये, किंबहुना मी काही ठिकाणी आहे. बरोबर आहे? बरोबर आहे ना? थोडा वेळ जरा बुद्धीला ताणा बरं का. मी काही ठिकाणी, म्हणजे त्याचा मला अनुभव आहे, ते नाहीत हा अनुभव. भगवंत माझ्या अत्यंतिक जवळ आहे, कारण तो सगळ्याच ठिकाणी आहे. आकाश सगळ्या ठिकाणी आहे, मी आकाशाला सोडून जाऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? आपण आकाशाला सोडून कधी गेलोय का? आकाशात गेल्यानंतर काय माहिती. म्हणजे मी आकाशाला सोडून नाही. समर्थ म्हणतात, निशिदिनी तुझ पासी सुकलो गुण रासी, भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी, सकल भुवनवासी भेटी दे रामदासी. तू गुणांची राशी आहेस आणि मी तुझ्या जवळ आहे, पण मी तुला चुकलोय, कारण मला कळत नाहीये तू आहेस. तू आहेस हे मला कळत नाही. मला सांगा, भगवंत सगळ्या ठिकाणी आहे की नाही? हे मान्य आहे का आधी? बरोबर आहे की नाही? तो सगळ्या ठिकाणी आहे. मी चूक करताना तो आहे की नाही? आहे की नाही? मी दुरुस्त करत असताना तो आहे का? आहे. तरी मी चुका करायचं थांबतो का? नाही. आणि वरती मी भगवंताला सांगतो की नाही मी चुकतोय. काय निडर आहोत ना आपण. म्हणजे थोडक्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे बघत बघत चोरी करणे. पटतंय का बघा? आहे की नाही? तसं आपलं चालू आहे. तो अखंड आहे तरी मी चुकतोय. मी त्याला 100 वेळा सांगतो मी चुकलो, पण मी सुधारत नाही. समर्थ इथे म्हणतात, याची मला जाणीव होऊ दे.
निषेदिनी तुझ पासी चुकलो गुणराशी, तू गुणांची राशी आहेस, सर्व गुण संपन्न तू आहे. भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी, भूमिधर शेष, निगमासी आगम आणि निगम, ह्या सगळ्यांना त्याचं वर्णन करता आलेलं नाही. इथे जे अभिप्रेत आहे ना हे परब्रह्मवाचक आहे. त्या परब्रह्माचं वर्णन करता येत नाही. आकाशाचं वर्णन करता येतंय का हो? करा प्रयत्न, घरी जाऊन बघा, आकाशावर निबंध लिहायचा प्रयत्न करा. आपण काय सुरुवात करू शकतो? आकाश म्हणजे पोकळी. म्हणजे काय? म्हणजे काय? काही नाही म्हणजे काय? ते नसणे ह्या भागाने सांगता येईल, असणे ह्या भागाने सांगता येत नाहीये. काही नाही असं म्हणून सांगता येतंय आकाश, हे आहे असं म्हणून सांगता येत नाही. कळतंय का मी एकटाच बडबडतोय? कळतंय, नक्की कळतंय. हे लक्षात घ्या. म्हणून नसण्याचा, म्हणून वेद त्याचं स्तुती कशी करतात, त्याचं वर्णन कसं करतात? न इति, हे ते नाही. ते कसं आहे नाही सांगतायत, पण जे सांगता येते ते नाहीये एवढं आम्ही सांगू शकतोय. मग काय सांगितलं? काही नाही. काहीही सांगता येत नाही ते सांगितलं. म्हणजे काय सांगितलं? काही नाही. मग काय कळलं? काही नाही. मग कशाला सांगताय? काही नाही हे कळणं सुद्धा खूप मोठं आहे. ह्याच्यातलं काही नाही हे कळलं म्हणजे बरंच काही कळलं. मला कळत नाही हे कळावं लागतं. कळावं लागतं का? मला कमी कळतं हे पण कळावं लागतं की नाही? ते जाऊ द्या, माझ्यापेक्षा दुसऱ्याला जास्त कळतं हे आधी फार कठीण आहे कळणं. म्हणजे मला कळत नाही इथून सुरुवात होते, आणि मला कळायला लागलं की मला कळू शकत नाही इथे जाऊन थांबतं. असं जे आहे त्याबद्दल समर्थ ते वर्णन करतात. सकल भुवनवासी, असा जो तू सर्वत्र व्याप्त आहेस, त्या सगळ्या ठिकाणी असणाऱ्या या रामदासीला भेट दे, म्हणजे एकरूप होऊ द्या आम्ही, असं समर्थ इथे प्रार्थना करतात. या प्रार्थनेने आज आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.